चालू असणारा सामना कुठला आहे? मिठागर वर्सेस तांबडी. चांगल्या प्रकारची खेळी केली होती मिठागर संघानं. या ठिकाणी काय करतात पाहूया. स्ट्राईकला रतीश पाहूया. आणि हा चेंडू मात्र पाहूया स्केअरले चेंडू वाईड बॉल घोषित. धावसंख्येमध्ये भर झालेली आहे. धावसंख्या झाली ती 2. चला लवकरात लवकर सामना चालू करा फटाफट पंचानी. हा पुढील चेंडू पुन्हा एकदा. आणि हा चेंडू मात्र उंच असा झलकवलेला चेंडू. पाहूया किती धाव मिळतात त्या सीमारेषा पार. षटकार उत्तुंग षटकार. आणि एका हातामध्ये पकडले कॅच. सीमारेषे स्वयंसेवकांनी पकडलेली आहे. 50 रुपयाचं पात्र 50 रुपये. ज्यांनी कॅच केलेली आहे त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी येऊन 50 रुपये घ्यायचं आहे. आणि आता चौकार धावसंख्या 12. धावसंख्या 12. त्याला टॉस साठी आलेले आहेत. चला पुन्हा एकदा. हा एकदम उत्तुंग जवळजवळ 50 मीटर उंची. आणि हा चांगल्या प्रकारे कॅच घेतलेला आहे. चांगल्या प्रकारचं फिल्डर आहे त्या ठिकाणी. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. तांबडी करून चांगल्या प्रकारचं पाडून उत्कृष्ट कॅच. बॉलर राकेश याने कॅच पकडलेली आहे. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. टेमघर संघाचं काय करणं नाही. कोणी असेल त्यांनी लवकरात लवकर इकडे यायचं आहे. आणि नवीन आलेला बॅट्समॅन साहिल शापूरकर. साहिल शापूरकर चांगल्या प्रतीचं बॅट्समॅन आहेत. पाहूया आपल्या बॅटीच्या मार्फत काय सांग. आणि मिडॉनच्या दिशेनं मारलेला चेंडू. तोपर्यंत 2 धावा साहजिकच घेतलेल्या आहेत. धावसंख्या 14. टेमघर संघाचा कर्णनायक कोणी असेल तर त्यांनी लवकरात लवकर आपण या ठिकाणी उपस्थिती नोंदवायची आहे. आलेले आहेत. थँक्यू. चला पुढील चेंडू पुन्हा एकदा. नितीन वैयक्तिक पहिलं षटक. संघाचं सुद्धा पहिलं षटक. आणि हा चेंडू चांगल्या पद्धतीचा चेंडू होता. विकेट किपर च्या हातामध्ये. धावसंख्या 14 कायम रूपात. मिठागर संघाकडून फलंदाज तयार. आणि हा सुद्धा चेंडू चांगल्या पद्धतीचा चेंडू होता. चपळ गतीने गोलंदाजी करतोय तो नितीन. पहिल्या षटकानंतर धावसंख्या 14. पाहूया चेंडू चेक होतोय बॅट्समॅन कडून. पाहूया. आणि चांगला ठरवण्यात आलेला आहे चेंडू. खामदे संघाने टॉस विन घेतलेला आहे. आणि काय केलेलं आहे काय घेतलेलं आहे ते लगेच कळवा. खामदे संघ लवकरात संघाने निवड करायची. आपण काही घेतलं आहे ते. आणि दुसरं रोहित
पाहूया वैयक्तिक पहिलं षटक संघाचं दुसरे षटक रोहित चला पुढील चेंडू आणि हा चेंडू मात्र मिड विकेटच्या दिशेनं षटकार सीमारेषा पार चेंडू 6 धावा चांगल्या पद्धतीचं बॅटिंगचं प्रदर्शन पाहायला मिळतो आपल्याला संघाच्या या बॅट्समॅन कडून चांगल्या प्रतीचा बॅट्समॅन कोणतो आहे रतीश षटकारांचा भाष्या चौकारांचा भाष्या धावसंख्या झालेली आहे 23 चला लवकरात लवकर गोलंदाजांनी आपला चेंडू टाकण्यास तयार व्हावं आणि पंचांनी तो लवकरात लवकर आपला चालू करायचा आहे चला हां पुढील चेंडू आणि हा चेंडू मात्र चांगल्या पद्धतीचा चेंडू होता फलंदाजांनी काही समजलेला नाही आहे चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव घोषित धावसंख्येमध्ये काही बदल नाही आहे धावसंख्या 20 आणि पुन्हा एकदा हा चेंडू फुल टॉस टाकलेला चेंडू होता पाहूया किती धावा मिळत आहेत त्या 2 धावा तर साहजिकच घेतलेल्या आहेत आणि नो बॉलचा इशारा पंचांकडून हाईट नो बॉल नो प्लस 2 अशा 3 धावा 23 धावा मिळालेल्या आहेत या चेंडूवर या 2 षटकांच्या या दुसऱ्या चेंडू अखेर 23 धावा चला पुढील चेंडू पुन्हा एकदा सरसावत धावत येतोय पुन्हा पाठीमागे सरकला गोलंदाज पुन्हा एकदा तयार आणि हा सुद्धा चेंडू केअर फाईन लेगला षटकार सीमारेषा पार चेंडू उत्कृष्ट पद्धतीचं बॅटिंगचं प्रदर्शन पाहायला मिळतो आपल्याला बॅट्समॅन कडून रतीश त्याचबरोबर आपल्या खात्यामध्ये भर आणि संघाच्या खात्यामध्ये भर 29 धावसंख्या झालेली आहे मागडं असं षटक पुढील चेंडू पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा त्या टाईपने टाकलेला चेंडू आणि सीमारेषा पार षटकार 6 धावा धावसंख्या झालेली ती 35 पहिलीच बॅटिंग आहे जिंक चांगला स्कोर आहे 35 धावा आपल्या फलकावरती पटकवलेल्या आहेत त्या तांबडी संघाने ना मिठागर संघानं मिठागर चांगल्या पद्धतीचं आणि अंगावरती चेंडू घेऊन पाहूया काय होतोय ते 1 धाव साहजिकच घेतली दुसरी धाव आणि 2 धावा पूर्ण रनिंग बिटवीन विकेट दोन्ही बॅट्समॅन मध्ये ताळमेल किती धावा घेतल्या धावसंख्या झालेली आहे 37 चेंडू किती झाले शेवटचा चेंडू अंतिम चेंडू धावसंख्या फलकावरती 37
आणि हा उंच असा झलकावलेला पाहूया झेलबाद होत आहे काय आणि खरोखर झेलबाद होऊन परततोय 38 साठी विन कंपल्सरी 38 बनवायची आहेत जवळजवळ 19 ची सरासरी 19 ची सरासरीने खेळायचं आहे तेव्हा आपण संघ आपल्या खात्यामध्ये घेऊ शकतो अन्यथा संघ मिठागरच्या साईडनं पण संघामध्ये सामन्यामध्ये काही होऊ शकतं आता मागचीच मॅच पहा ना 2 षटकामध्ये 40 धावा करायच्या होत्या जवळजवळ 40 धावा पूर्ण करायला आले होते ते खान्ने खुर्दाचे बॅट्समॅन नामांकित फलंदाज संजय माळी पण तो थोडक्यात हुकलं असं होऊ शकतं सामन्यामध्ये तसंच आता सुद्धा 2 षटकामध्ये 38 धावा त्यावेळेला मात्र 40 धावा पाहिजे होत्या आता मात्र 38 धावा आहेत खामदे संघाचा कर्णनायक असेल त्यांनी लवकरात लवकर आपला डिसिजन पाठवायचा आहे बॉलिंग घेतलेला आहे क्षेत्ररक्षण घेतलेला आहे आणि या सामन्यामध्ये हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक कोणाकडून अक्षय म्हात्रे यांच्याकडून विराज ठाकूर यांना 500 रुपयाचा जर कमवायचा असेल तर हॅट्रिक आपल्यासाठी खूप चांगले असे मानतात असे प्रेक्षक वर्ग आहे आणि म्हणूनच आपल्यासाठी ही बक्षीस लावलेली आहे हॅट्रिक साठी 500 लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे पंचांनी दोन्ही बॅट्समॅन स्क्रीज वरती जायचं आहे सलामीचे फलंदाज दोन्ही पडायचं आहे स्क्रीज वरती जिंकण्यासाठी 38 धावांची गरज आज JBCC कडून संपूर्ण महाराष्ट्रात YouTube मार्फत सामने दाखवले जातात ही केवळ आमच्या JBCC क्रिकेट क्लब कडून केलेली मोठी कामगिरी आहे आणि आज प्रथमतः जी केलेली कामगिरी मोठी आहे हीच कामगिरी आमच्या देवी भवानी आईकडे आमचे संपूर्ण क्रिकेटर JBCC वरदान मागतायत आणि खरोखरच हे वरदान पूर्ण सुद्धा आमची देवी करत असते त्यामुळे एक वेळा जोरदार घोष करायचा आहे आपल्या क्रिकेटर JBCC ने जय भवानी जय भवानी काय कोणाच नाही बोलत ते ऐकत नाही लक्ष नाही देत चला बॉल चेकिंग करतायत चला स्ट्राइकला कोण साहिल नॉन स्ट्राइकला रोहित आणि गोलंदाजीसाठी मिठागर संघाकडून कोण आहेत विलास ठाकूर वैयक्तिक आपलं पहिलं षटक संघाचं पहिलं षटक पहिल्या षटकामधील पहिला चेंडू आणि हा मात्र मिड विकेटच्या दिशेनं मारलेला चेंडू किती धावा मिळतात पंचांचा निर्णय 6 धावा पंचांचं काम पाहत आहेत चांगल्या पद्धतीनं डोळ्यात तेल घालून काम पाहतात आतापर्यंत पंचांची कामगिरी चांगल्या प्रकारे सफल झालेली आहे YouTube पर्यंत पोहोचतोय
तिथपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभर पंचांचा हा रूप पाहिला जातो यूट्यूब मार्फत. आणि हा चेंडूवरती एक धाव घेतलेली आहे. साहजिकच धावसंख्या झालेली आहे ती 5-7. चला याच्यानंतर होणारा सामना खामदे संघाचा करणार आहे. काय असेल त्यांनी लवकरात लवकर त्या ठिकाणी हजेरी तयारीत राहायचं आहे. 11 प्लेयर घेऊन हजर राहायचं आहे. तिथे त्वरित आपला सामना चालू करायचा आहे. आपल्याला वेळाची खूप कमतरता आहे. 9 धावसंख्या 9. जिंकण्यासाठी 38 धावांचं मोठं आव्हान ठेवलेलं आहे. 38 धावांचं ठेवलं आहे. 37 झालं. 38 धावांची गरज जिंकण्यासाठी आहे. परंतु आतापर्यंत हा मात्र चेंडू सीमारेषा पार चेंडू फक्त बघतच राहिला क्षेत्ररक्षक. सीमारेषा पार धावसंख्या झालेली आहे ती 15. जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. चेंडू किती राहिलेले आहेत? 8 चेंडू. 8 चेंडू मध्ये 23 धावा. 8 चेंडू आणि 23 धावा. जिंकण्यासाठी 8 चेंडू मध्ये 23 धावा. आणि आपला जर संघ विजयी करायचा असेल तर जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. चालेल चालेल काय असेल ते आपलं चालेल. ओके सगळं आहे. हो हो चला. आणि हा चेंडू टाकलेला आहे. इकडे लक्ष दे. हा तू इकडे लक्ष दे. चांगल्या पद्धतीचा चेंडू होता. तोपर्यंत एकच धावावर समाधान. धावसंख्येमध्ये भर झालेली. धावसंख्या झालेली आहे ती 16. जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. चेंडू मात्र 7 चेंडू. 7 चेंडू आणि 16 धावा. मॅच काढ नंतर. आणि या चेंडू मात्र ऑफच्या साईडनं कट केलेला चेंडू. ऑफला लॉंग ऑफ आणि मिड ऑफ च्या कॅच होऊन परततोय. बॅट्समॅन परतला. धडाडीचा फलंदाज होता परंतु बाद होऊन परततोय. जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. 6 चेंडू 22 धावा. 16 धावा झाले. 16 धावा झाले. चल घे 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 घे. चला पुढील गोलंदाज. चला लवकरात लवकर चालू करायचं आहे. आपल्याकडे वेळ कमी पडलेला आहे. पुढील सामना चालवायचा आहे. वैयक्तिक पहिल्या षटक संघाचे दुसरी षटक फायनलचे षटक. 6 चेंडू आणि 22 धावा. 6 चेंडू आणि 22 धावा. पाहूया. आणि गोलंदाजीसाठी राहुल पाटील मिठागर संघाकडून. आणि फलंदाजीसाठी
खामदे ना खामदे ना खामदे संघाचा ना हा कुठला तांबडी संघाचा फलंदाज आणि हा मात्र उंच असा मारलेला फटका पाहूया काय होत आहे तो आणि 2 धाव मात्र साहजिकच घेतलेली आहे. तिसरी धाव काढायला पाहतोय फलंदाज परंतु नाही 2 धावांवरती समाधान. त्याचबरोबर धावसंख्या 18 जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. 5 चेंडू 20 धावा 5 चेंडू 20 धावा करायचे आहेत आपल्या संघासाठी. विन करायसाठी 5 चेंडू मध्ये आणि हा चेंडू मात्र सीमारेषा पार चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला चेंडू होता आणि 6 धावा. पंचांचा निर्णय. उत्कृष्ट पद्धतीचं फलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतो आपल्याला तांबडीकडून. धावसंख्या 24 जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि धावा 14. 4 चेंडू धावा 14 पाहूया. 4 चेंडू 14 धावा. चला हा मात्र पुन्हा एकदा मारलेला मिड विकेटच्या दिशेनं किती धावा. पंचांचा निर्णय. पंचांनी इकडे निर्णय द्यायचा इकडे सांगायचे किती धावा आहेत. 4 धावा. आता 3 चेंडू आणि 10 धावा. 3 चेंडू 10 धावा. टर्निंग पॉइंट या चेंडू मागे. टर्निंग पॉइंट या चेंडू मागे. 3 चेंडू मध्ये 10 धावा. टर्निंग पॉइंट बॅट्समॅन कडे या चेंडूवरती आणि गोलंदाजा मार्फत सुद्धा आपल्याकडे वळू शकतो हा चेंडू. तसा फलंदाजाने आपल्या बॅटिंगच्या मार्फत जर षटकार किंवा चौकार पडला तर मात्र टर्निंग पॉइंट होऊ शकतोय. चला लवकरात लवकर फटाफट लवकरात लवकर सामना चालू करा. पंचांनी सामना चालू करायचा आहे. आपल्याला पुढील सामना खेळवायचा आहे. आणि उत्कृष्ट पद्धतीचं बॉलिंगचं प्रदर्शन पाहायला मिळतोय आपल्याला मिठागर संघाकडून. चांगल्या पद्धतीचं. आता मात्र 2 चेंडू 10 धावा. 2 चेंडू आणि 10 धावा. आणि हा चेंडू मात्र खूपच लॉंग ऑफच्या दिशेनं मारलेला फटका होता. सीमारेषा पार चेंडू. 6 धावा आणि 1 चेंडू 4 धावा. कंपल्सरी चेस. 4 धावा 1 चेंडू. चार धावा. आता हा बिरगडला पण 1 चेंडू 4 धावा. 1 चेंडू 4 धावा. पाहूया फायनलचा षटक आणि फायनलचा चेंडू टाकणार तो पुन्हा एकदा राहुल रोहितला. रोहित शर्मा हिट या ठिकाणी रोहित शर्मा सारखी असावी लागेल तरच आपला संघ विजयी होऊ शकतो. लवकरात लवकर टाइमपास करायचा नाही आहे. आपल्याकडे कमी वेळ आहे. पंचांनी सामना चालू करायचा आहे लवकरात लवकर. पुढील सामना खेळवण्यात येणार आहे. तत्पूर्वी आपण लक्षात घ्यायचं आहे. चला शेवटचा चेंडू 4 धावा आणि पाहूया किती धावा मिळतात. आणि सीमारेषा पार चेंडू आणि विजयी झालेला आहे. विजयी शॉट रोहित यांच्याकडून. मॅन ऑफ द मॅचचा जवळजवळ फायनलचा
फायनलच्या चेंडूवरती चला लवकरात लवकर इकडे या. खामते संघाचं खंडनायक असेल त्यांनी लवकर आपलं फिल्डिंग कुणाची आहे बघा आता. हे झालं पुरा. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. खामदे संघाचं क्षेत्ररक्षण आणि